पेरू या देशात 3,500 वर्षांपूर्वीचं पेनिको नावाचं प्राचीन शहर सापडलंय। या शहरामुळे अमेरिकेच्या प्राचीन कॅरल सभ्यतेबाबत या शहरामुळे नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। पाहूयात। पेरू देशात बरांका प्रांताच्या उत्तरेला पेनिको हे 3,500 वर्षांपूर्वीचं शहर सापडलंय। हे शहर एका छोट्या टेकडीवर वसलेलं होतं। शहराच्या मध्यभागी गोलाकार बांधकाम असल्याचं सुद्धा समोर आलंय। या शहरात माती आणि दगडांच्या वस्तूंचे अवशेष सुद्धा सापडलेले आहेत। या शहराच्या शोधामुळे जवळपास 5,000 वर्ष जुन्या असलेल्या कॅरल सभ्यतेबाबत नवी माहिती मिळू शकेल असं संशोधकांना वाटतंय। 3,500 वर्षांपूर्वीचं शहर पेनिको पेरूची राजधानी लिमा पासून 200 किलोमीटर उत्तरेला पेनिको शहर समुद्र सपाटीपासून 600 मीटर उंचीवर टेकडीवर वसलं होतं। पेनिको शहर इसवी सन पूर्व 1800 ते 1500 या कालखंडात अस्तित्वात। सिंधू, मिसर, मेसोपोटेमिया प्राचीन सभ्यतेच्या कालखंडातील शहर। पेनिको शहर त्या काळातील महत्त्वाचं व्यापार केंद्र, प्रशांत महासागर किनाऱ्यावरील नागरिकांसाठी ॲडीस पर्वत आणि अमेझॉन खोऱ्यातील दुवा। त्या काळी लेखन पद्धती नसल्यानं संगीत आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीवर भर। शहराच्या शोधामुळे कॅरल संस्कृतीची अधिक माहिती मिळणार। कॅरल ही अमेरिका खंडातील सर्वात प्राचीन सभ्यता। कॅरल सभ्यतेच्या कालखंडातील सांस्कृतिक जीवन, सामाजिक रचना, व्यापार याबाबत या शहरामुळे अधिकची माहिती मिळू शकणार आहे। सध्या पाकिस्तानात असलेल्या मोहनजोदडो शहराच्या शोधामुळे सिंधू संस्कृतीची अधिक माहिती मिळू शकली होती। इसवी सन पूर्व 2600 ते 1900 या कालखंडात मोहनजोदडो शहर अस्तित्वात होतं। नियोजनबद्ध रस्ते, दगडी घरं, जय नियंत्रण, व्यापार, लेखन पद्धती, धातूंचा वापर याची माहिती मोहनजोदडो शहरामुळे मिळू शकली होती। आता 3,500 वर्षांपूर्वीच्या पेनिको शहराच्या शोधामुळे जुन्या संस्कृतीची आणि सभ्यतेची माहिती नव्यानं समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।